संजय शिरसाट यांना आज कळलं की माणसापेक्षा खुर्ची किती जवळची आहे. मला वाटतं गुवाहाटीला गेले होते तेव्हाच नाही कळलं का? एक तर संजय शिरसाट यांनी माननीय सुनेत्रा वहिनींवर भाष्य करताना 100 वेळा विचार करायला पाहिजे होता. आमच्या महायुतीमध्ये तुम्ही मित्र पक्ष आहात. माननीय सुनेत्रा वहिनींचं दुःख, आज त्यांनी त्यांच्या पतीचं निधन, हे फार मोठं दुःख त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना संजय शिरसाट यांनी भाऊ म्हणून खरं एक मानसिक आधार आणि त्याच्यात मदत करणं गरजेचं होतं. पण मला वाटतं ती नैतिकता संजय शिरसाट यांच्यामध्ये नाही. आज अजितदादा जाऊन 4थाच दिवस आहे, परंतु माननीय सुनेत्रा वहिनींनी आज जी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली ही फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या, पदाधिकारी, आमदार यांच्या मागणीनुसार, विनंतीनुसार घेतलेली आहे. सुनेत्रा वहिनींचं दुःख एवढं मोठं होतं, आम्ही त्यांना सांगितलं की तुमच्या दुःखावर तुम्हाला वहिनी दगड ठेवावं लागेल. जर तुम्ही आत्ता निर्णय नाही घेतला, आत्ता तुम्ही राजमाता अहिल्यामातासारखे जर विचार तुमच्यामध्ये नाही आणलेत, तुम्ही जर जिजाऊ मातेसारख्या नाही शुभा घडवण्यासाठी जर ती कृती केलीत, झाशीच्या राणीसारखं नाही लढला, तर ही राजकारणातली जी गिधाडं आहेत ना, की ज्यांना स्त्री शोकमध्येच पाहिजे होती, कारण का त्यांना माहिती आहे एवढा मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळल्यानंतर कोणती स्त्री असं धाडस का करेल. परंतु ते धाडस आमच्या विनंतीला माननीय सुनेत्रा वहिनींनी दिला. आज त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून आहेत. हा काय शपथविधीचा सोहळा कार्यक्रम नव्हता, ही अनौपचारिकता एक प्रक्रिया होती की जे आमच्यावर घडलेलं आहे त्याला कुठंतरी कार्यकर्त्यांना, जे आम्ही मेलेलो आहोत त्याच्यामध्ये प्राण टाकण्याचं काम सुनेत्रा वहिनींनी केलेलं. त्यामुळे शिरसाटांनी थोडं जरा डोकं ठिकाणावर घेऊन भाष्य करणं गरजेचं होतं. माणसापेक्षा खुर्ची जवळची, तुम्हाला तसंच वाटणार, कारण की ज्याच्या अंगात जे गुण असतात ते त्यांच्या जे पोटात होतं ते त्यांच्या ओठात आलं. पण त्याची तुलना तुम्ही सुनेत्रा वहिनींशी अजिबात करायची नाही. सुनेत्रा वहिनींनी आमच्यामुळं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते, आमदार यांच्यासाठी, महाराष्ट्राच्या जनतेसाठी, माननीय अजितदादांचा वसा चालवण्यासाठी जी कमरेला पदर खोचून उभ्या राहिल्या, त्या मातेला, त्या भगिनीला सहकार्य करायचं सोडून तिला तुम्ही टीका टिप्पणी करताय आणि बोलताय. नाही शोभत शिरसाट भाऊ, तुम्हाला हे चुकलात तुम्ही. राज ठाकरेंनी ट्विट करून एकीकडे शुभेच्छा तर दिल्यात, मात्र ते म्हणतायत की नशीब पटेल नावाची कुठली व्यक्ती राष्ट्रवादीची मुख्य झाली नाहीये. ती माननीय राजसाहेब यांचा एक मनसे शिवसैनिक, तो त्यांचा हे पोरा आहे आणि त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पवारांचा मराठी माणसाच्या मातीच्याशी जुळलेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. पण त्या भावनांचं आमच्यासारखा कार्यकर्ते सन्मानच करेल, कारण का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हा पवार कुटुंबातलाच असायला पाहिजे आणि त्यातनं तो महाराष्ट्रीयन मराठीच असला पाहिजे, ही स्वाभाविकच भावना आहे आणि त्यांनी ती फक्त बोलून दाखवलेली आहे. पण त्यांनी जी भावना बोलून दाखवलेली आहे त्याच्याशी आम्ही राष्ट्रवादीचे पण आहोत. की म्हणजे ज्या काही टी व्हीवर मी बातम्या नाही बघितलेले, पण जे ट्विट आहे तुम्ही आत्ता मगाशी दाखवलं की बाबा पाटीलच हवा, म्हणजे मराठी महाराष्ट्रातल्या मातीतला अध्यक्ष हवा. आणि माझं तर त्यापुढे जाऊन म्हणणं आहे की माननीय सुनेत्रा वहिनी यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ तर घेतलेली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा अजितदादांकडे होतं आणि अजितदादाच उपमुख्यमंत्री होते. त्याच्यामुळे सुनेत्रा वहिनींकडेच राष्ट्रीय अध्यक्षपद हवं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
एकमेव